नमस्कार आजी. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री डब्बाधरणा. हे जे आयुर्वेदिक औषध नॅचरामोर नेटसपचं किड्स या लेकरांना सर्दी खोकला सदा आजारी पडत होते, ताप यायचे हमेशा. मग ह्या औषध आपण 2 टाईम घ्यायला लावलं तर हे पहिलं लेकराला काय काय होता त्रास किंवा लेकराची परेशानी काय होती त्यांच्या आजीला विचारू. तुमचं नाव सांगा. चंद्रकला नागराव नरवडे. मला एक सांगा, हे लेकर तुमचे नातू आहेत बरोबर आहे? हो. मग ह्यांना काय काय सदा परेशानी होती? जेवण जात नव्हतं, लेकर खात नव्हते, असे त्यांच्या सुख लागत नव्हतं. त्यांना असं जेवा म्हणलं तरी जेवण त्यांना कसलंच कतई जेवत नव्हते, म्हणजे महाग लागावं लागत होतं. आता त्यांना जेवण करा म्हणलं, जेवा म्हणण्याची तर वेळच नाही. मनानच जेवायला येतं, मनानच खायला येतं. आता त्यांना खाऊ खाऊ होईल चांगलं, एकदम चांगलं तंदुरुस्त दिसायला येतं. चेहऱ्यावर टवटवी आली त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा टवटवी आली. आणि त्यांचा सर्दी खोकला म्हणजे आजार असा राहिला नाही ह्याच्यापासून. त्या 8 कमी झाला आजार. 8 कमी झाला. 15 दिवसामध्येच 8 कमी झाला. म्हणजे 15 दिवस झाले आपल्याला हे नॅचरल किड्स चालू करून. 15 दिवस झाले. बरं, मी ज्या दिवशी आलतो तेव्हा लिकरू ताप सर्दी काय हो, ताप सर्दी खोकला त्याला असं उठलं सध्या नव्हतं. आणि प्रत्येक वेळेस हे सारखं यांना म्हणजे जेवणच जात नव्हतं. जेवणासाठी तुम्हाला महाग लागावं लागत होतं. यांना जेवणासाठी महाग लागावं लागतं. आता जेवणासाठी महाग नाही, उठायले तर भाकरी जेवण मागायले तर मनानं जेवायले तर 2-3 टाइम जेवायले. 2-3 टाइम जेवायला. जेवण त्यांना भरपूर चाललं. एक चपाती 1 पोळी खात नव्हते. बरोबर आहे. आता किती खायलेत? आता 2-2 पोळ्या खायले तर 2-2 पोळ्या खायलेत का? आणि 15 दिवस झाले, आणखी पूर्ण डबा बी संपलेला. म्हणजे कसं आहे, आता बघा लिकरू सुद्धा बोलायला लागले. रोज सकाळ संध्याकाळ औषध घ्यायला का व्यवस्थित? भूक लागले का? जेवण चाललंय का? आता मग अशी म्हणला बॉल मी टाकला तर लांब जात नव्हता, आता बॉलला टाकल्यावर लांब चाललाय का? ताकद आली का? सुपर पॉवर आले का? काय वाटतंय सांग बरं. सुपर पॉवर बोल. असं वाटते माझ्या ताकद आल्याने वाटायले. म्हणजे सुपर पॉवर सारखं दिसायला लागले. म्हणजे शरीर थोडं तंदुरुस्त झालंय. बरोबर आहे. आणि तू आता बॉल फेकताना आता जोरात लांब पण चाललाय बॉल. बरोबर आहे. बरं, आयुर्वेदिक औषधांना दिलं. नेटसपचं हे नॅचरामोर किड्स एवढं जबरदस्त आहे. खायला गोड आहे का? चॉकलेट फ्लेवर आहे का नाही? कॉफी सारखं लागतंय, खावं वाटतंय का प्रत्येक वेळेस? आता ह्यांना मला सांगायची गरज नाही, खा म्हणून स्वतःच हाताने घेऊन खातात. स्वतःच आता दुधात टाकायले तर पेले तर. बरं, मला सांगा आजी, कुणाच्याही मायबापाला आणि आजीला लेकरांनी खाल्ल्यावर आणि सुदृढ लेकर झाल्यावर समाधान वाटतं. बरोबर आहे. आणि समजा पैसा आहे पण लेकर सुदृढ नाही तर त्या पैशाला काय करायचंय ते? बरोबर. लेकरच अन्न खायला गेले आणि एकदम ह्याच्यावनी गळाटेवणी व्हायला लागली लेकर, काय करायचं? बरोबर आहे. हे आयुर्वेदिक औषधाची ताकद लेकरू सुद्धा बोललं, त्यांच्या आजी सुद्धा बोलल्या. आणि हे आयुर्वेदिक काळाची गरज आहे का नाही? ह्याची गरज आहे. प्रत्येक लेकरांनी घ्यावं का नाही? हो. धन्यवाद. नमस्कार.